संध्याकाळ झालेली आहे. किती छान वाटतं बघा ना वातावरण. कलर सूर्यास्त होत आहे. सूर्यास्त आहे इथे. सूर्यास्त ॲक्च्युली आमच्या बिल्डिंगच्या पाठीमागे दिसत नाही पण असं वातावरण गावाकडे खूप छान वाटतं. असं वातावरण गावाकडे खूप सुंदर वाटतं. छान. इकडे सूर्यास्त होतं पण बिल्डिंगमध्ये काय दिसत नाही. फक्त असं प्रकाशावरनं कळतं की हा सूर्यास्त होत आहे म्हणून. खूप मस्त. आणि खाली गेलं तरी दिसत नाही. त्यामध्ये कॉन्फिडन्स. हॅलो एव्हरीवन, आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज माझी सुट्टी होती. आज मी घरी आहे ॲक्च्युली. पण सकाळपासून काही मला व्हिडिओज बनवायला जमलं नाही कारण लाईट गेली होती आणि खूप जास्त गरम पण होत होतं. थकवा पण वाटत होता. म्हणून आज काही जेवण पण एवढं काही खास नाही. खिचडी वगैरे बनवली मुलांसाठी आणि आराम केला. लाईट गेली होती म्हणून आराम तरी कसला. तर असो. तर आता झाले झोप घेतली मी. मस्त फ्रेश वाटते मला आणि म्हटलं आता चला आता तो व्हिडिओ बनवूया. तर बघा बाहेर संध्याकाळचं वातावरण खूप छान वाटतं. बघा तर खूप मस्त वाटतं. खूप छान. ते मुलं पण खाली खेळतात आहे. खूप मस्त. कार्तिक आणि संकल्प करून बाहेर खेळायला गेलेले आहेत. चला आता संध्याकाळचं आवरायला घेऊया. आधी संध्याकाळची पूजा दिवाबत्ती वगैरे करून घेऊया. तर आज आहे आलू पराठा बनवण्याची तयारी. बॅटर रेडी केलेलं आहे मी सगळ्याच्यामध्ये मिक्स करून. मुलांचं फेवरेट. तर चला बनवायला घेऊया. चहा होतोय मस्त. चहाची तयारी आता. मस्त गरमागरम पराठा रेडी आहे. मस्त टाकून आणि त्याच्यासोबत आहे चहा होतोय. पराठा रेडी झालेला आहे. हा, मम्मीने आज मस्त पराठा बनवलाय. आता मी तो खातो. आता मी खाऊन बघतो. मस्त झालंय. A few moments later. तर आता आणले आहेत ओले बोंबील. बघू शकता. तर जास्त मोठे नाही आहेत ते. बारीक बारीक आहेत. तर छोटे छोटे बघा बारीक बारीक आहेत. तर फ्राय करण्यात म्हणजे फ्राय करून इतके छान लागणार नाही ते कारण खूप पातळ आहेत. तर याला मी असं रसरशीत तसं बनवून घेते. पहिला स्वच्छ करून घेते आणि कांदा टोमॅटो लसूणमध्ये रसरशीत बनवेल. चला आता याला मी आता स्वच्छ करून घेते. हे बघा आता याच्यामध्ये लसूण कढीपत्ता कांदा टोमॅटो असं मी आता करते आहे फ्राय. तर बघा बोंबील टाकून झालेले आहेत. सर्व मसाले आणि मीठ पण टाकून झालं आहे. आता त्याला बारीक गॅस करून मी 2 मिनटं ठेवणार कारण याच्यामध्ये मी पाणी ॲड करणार नाही आहे आणि जास्त त्याला हलवायचं पण नाही. तुटतील ते जे म्हणजे त्यांच्यामध्ये जे नॅचरली पाणी आहे त्याच्यामुळेच आपल्याला शिजवायचं आहे. तर आता मी झाकण लावून 2 मिनटं ठेवतो. 2 मिनटांनी परत बघूया आपण. पण त्याला जास्त हलवायचं नाही. हे बघा रेडी झालेले आहेत रसरशीत असे बोंबील. याला हलवलं की तुटतात ते लगेच म्हणून डायरेक्टली वाढतानाच हलवायचं. तेव्हा बोंबील रेडी आहेत. आजचा मेनू आहे गरमागरम खिचडी बोंबील कांदा टमाटामध्ये चटणी बनवण्यासारखी ओले बोंबील.